राज्यावर आले नैसर्गिक संकट, गारपिटीसह पाराही चढणार आहे. विदर्भातील तापमान हे 40शी पार मित्रांनो सध्याच्या घडीला गेलेलं असून, तर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपिटीसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. मित्रांनो, पुढच्या काही दिवसात राज्यात जबरदस्त मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सर्वदूर पाऊस राहण्याची शक्यता असून, तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करावी असा आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, की लवकरच राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि मान्सूनपूर्व पाऊस मित्रांनो अत्यंत जबरदस्त पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे जवळपास 14 ते 20 मेपर्यंत. त्याच्यानंतर मग हळूहळू मान्सून येणार आणि मान्सूनची सुरुवात होणार अशा पद्धतीचा यंदाचा मान्सूनचा कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही यामध्ये इथे बघू शकता की अरबी सागरात उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून आजपासून 11 मेपर्यंत मित्रांनो 11 मे 2026पर्यंत या ठिकाणी पारा चढला राहील. तापमानात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता असून विदर्भासह मराठवाड्यात पारा 40पर्यंत असण्याची शक्यता आहे. दरम्यान 9 ते 11 मेपर्यंत सातारा मित्रांनो तालुके आणि जिल्हे तुम्ही विशेषतः लक्षात ठेवा. 9 ते 11 मे दरम्यान सांगली, सातारा, कोल्हापूर, त्याच्यानंतर सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, हिंगोली, जालना, वर्धा, यवतमाळ, नागपूर या सर्व भागात मान्सूनपूर्व पाऊस मित्रांनो जबरदस्त राहील. गारपिटीची मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि गोव्यात 7 ते 11 मे दरम्यान उष्णता वाढण्याची शक्यता आहे. या भागामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अंदाज राहील. अरबी सागरामधून अँटीसायक्लोन पुढील आठवड्यात कमी होण्याआधी कोकण किनारपट्टीवर तापमान वाढ अपेक्षित आहे. हवामान अभ्यासक अत्रेय शेट्टी यांच्याकडील माहितीनुसार वाऱ्याची दिशा बदलेल. त्याच्यानंतर समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे थंड वारे विलंबाने म्हणजे दुपारी स्थिर होतील. तापमान राहणार सामान्य. तापमान मित्रांनो सामान्य राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सध्या महाराष्ट्रात पुणे आणि नाशिक येथे शनिवारपर्यंत तापमान 36 ते 38 अंश राहील. रविवार, सोमवार 39-41 अंशापर्यंत वाढू शकते. इथे काही हलक्या वादळी पावसाची शक्यता या ठिकाणी देखील वर्तवण्यात आलेली आहे. कुठं तर नाशिक, पुणे या 2 जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता राहील. परंतु सकाळचा जो पारा आहे मित्रांनो या ठिकाणी वाढत जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर विदर्भात पुढच्या काही दिवसात पुन्हा पारा वाढणार आहे. विदर्भातील बहुतांशी जिल्हे आहे मित्रांनो त्या ठिकाणी देखील तापमान हे वाढणार आहे. या ठिकाणी बघू शकता मराठवाडा, सोलापूर, खानदेशात तापमान 40 ते 42 अंशाच्या पार राहण्याची शक्यता आहे. विदर्भात तापमान 39 ते 43 अंश राहील. मागील काही दिवसांपासून विदर्भामध्ये सूर्य जसा काही आग ओकतोय त्यानंतर काहीसा दिलासा मिळणार होता. मात्र पुढचे काही दिवस पुन्हा तापमान हे वाढणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो वातावरणात जी आर्द्रता आहे त्याची वाढ होऊन पावसाची मोठी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. वातावरणात आर्द्रता वाढ, पूर्वेकडील वारे आणि घाट भागातील हवामानामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच घाट परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी आणि विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हे ढग पश्चिमेकडे सरकत मुरबाड, लोणावळा, महाड या भागात देखील हलक्या सरी देऊ शकतात. तर मित्रांनो हा जो मान्सूनपूर्व पाऊस राहणार आहे हा सर्व दूर या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्य या पावसात व्यापणार आहे. त्याच्यानंतर गोवा, कोकण किनारीवर सौम्य तापमान राहणार आहे. 9 ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता 9 ते 11 मे दरम्यान गोवा आणि दक्षिण किनारी कोकण भागात मुंबई तापमान 35 ते 36 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तुम्ही 9 ते 11 मे हे 2 दिवस चांगले वादळी पावसाची शक्यता आहे. त्याच्यानंतर 14 ते 20 मे
दरम्यान राज्यात जबरदस्त मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मोठ्या पावसाची शक्यता आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित राहावे ही विनंती. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.